समोर पहिल्या बॉलवरती षटकाराने आगाज करत असताना 6 धावा. अगदी समोरचा चेंडू होता आणि त्याला मात्र 6 या धावसंख्येसाठी पाहायला मिळाला. मिलिंद यावेळेस ऑफ स्टिक कव्हर करण्याचा प्रयत्न पंच वाईट चिकून करत असताना यस 59 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा चेंडू वाईट. पुन्हा एकदा फटका चांगला यावेळेस पाहतोय. लॉंग ऑफचा फिल्डर होता, अगदी त्याच्या डोक्याच्या वरून षटकार येत असताना 6 धावा. गुड शॉट. धावसंख्या 13. 2 चेंडू 13 धावा. 2 षटकार. मिलिंद पाटीलला पाहतोय आपण. एक त्यांचा भरोशाचा बॅटर, नेहमी सलामीला येऊन चांगलं स्टार्ट देत असताना, कारण मोठे फटके मारण्याची क्षमता असलेला खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला. चेंडूचा पाठलाग केला होता. पुन्हा एकदा खराब लाईन पासून बरकटल्यात गोलंदाज. खराब गोलंदाजी. धावसंख्या 14. अद्यापर्यंत 2 चेंडू फेकले गेल्यात. अल्पेश पाटीलला मात्र दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल, जेणेकरून विकेट कशा मिळतील, डॉट चेंडू कसे जातील. पुन्हा एकदा यावेळेस फटका पासला मिड विकेटला. फिल्डर झेल सोडला जातोय. पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटला गेलाय. 2 धावा सुद्धा मिळाल्यात. विकेट मिळाली असती मिलिंद पाटीलची, ज्याने 2 षटकार टोकल्यात. त्या फलंदाजाला जीवनदान मिळतोय आणि क्रिकेटमध्ये जीवनदान ही फार महागात असतात, त्यामुळे आपल्याला आता विचार करावा लागेल. नाही हे नाहीये. खराब गोलंदाजी होत असताना पाहायला मिळतोय. अल्पेशवरती भरोसा दाखवला होता पॉवर प्ले मध्ये, मात्र अद्यापर्यंत भरपूर धावा खर्च करतोय. धावसंख्या 17 स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळतं आपल्याला. ए ज्योती चेंडू पाठीमागे जातो. विकेटच्या अगदी समोर पडलाय, त्यामुळे चेंडू डॉट. पहिला चेंडू इनिंगचा डॉट पाहायला मिळतोय. चला नेक्स्ट मॅचचा नगझरी संघ आणि कौसा यांच्यामध्ये असेल. पुन्हा एकदा यावेळेस फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित त्याच्या आवाजाच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. सुपर षटकार. झेल सोडल्यानंतर मात्र झेलची किंमत मोजावी लागली आता. कारण मी अगोदर सांगितले की जेव्हा जेव्हा असे झेल सोडतात तेव्हा मात्र निश्चित आपल्याला कुठे का होईना त्याची किंमत मोजावी लागते. तसंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. वाईट बॉल. तिसरा वाईट. चौथा. 4 वाईट. 3 षटकार आल्यात. नाही या गोलंदाजाला कंट्रोल करावा लागेल, कारण अशाच धावा आल्या तर मोठी धावसंख्या उभारेल. आताचा चेंडू अगदी वेस्टर्नच्या वरून डॉट बॉल आलाय. एकूण जर विचार केला तर 10 चेंडू फेकल्या त्या षटकामध्ये. धावा खर्च केला तब्बल 24. चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका, लगेचच फिल्डिंग लावा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावांची लयलूट करण्यात आली, जिथे गोलंदाजावरती भरोसा दाखवला होता. मात्र अगदी ओरपीत चेंडू मिळाले आणि मिलिंद पाटील सारखा एक आक्रमक शैलीचा फलंदाज ज्याने 3 षटकार एकाच ओव्हरमध्ये ठोकले.
त्यामुळे आता मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना संघ पहा मिळतो आपल्याला म्हाताडी संघ. गोलंदाज दुसरे षटक. आई गावदेवी माटाडी संघ खेळतोय आज अंतरली संघाच्या अगेन्स्ट. सर्वेश पाटीलला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती. सेकंड ओव्हर पहिल्या ओव्हर मध्ये चांगला स्टार्ट मिळाला, एकही विकेट नाहीये, त्यामुळे आता आक्रमक जो पवित्रा घेतलाय तो कायम ठेवेल का माताडी संघ. आणि प्रथमच स्ट्राईक वरती आता फलंदाज राज पाटील. पहिलाच बॉल स्विच इट, फटका चांगला, रन्स मिळतील पुरेपूर 4, चौकार. पहिल्याच बॉल वरती 4 धावाने आगाज केला जातो. हो, पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलंय 6 या धावसंख्येसाठी. गुड शॉट, फटका चांगला होता. आक्रमकता सिद्ध करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये मात्र मिलिंद पाटील आणि आता राज पाटील आक्रमक दाखवत असताना दोन चेंडू 10 धाबा आल्यात. धावसंख्या 34 धाबा आई गावदेवी माताडी संघाची. पुन्हा एकदा यावेळेस मात्र डिफेन्स केलाय. एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पाहिलं की चेंडू ऑफ स्टिक वरती आहे. अशा वेळेला बॅटचा फ्लो मोठा केला आणि फक्त खेळून काढलंय. त्याच्यावरती एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना अद्यापर्यंत अंतरली संघ एखाद्या विकेटच्या प्रतीक्षेत असेल. फुल टॉस ऑन साइडला, गॅप मध्ये ढकलला, 1 धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग पहा मिळतो या 2 खेळाडूंमध्ये. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्ले मध्ये 24 धावा कुठल्या जेथे पहिल्या ओव्हर मध्ये लेग स्टंप सोडून जातोय. यस पंच वाईडची खूण करत असताना एक अवांतर धाव मिळेल. पुन्हा एकदा फटका चांगला, स्वीट साऊंड आहे. झेल नाहीये. 2 झेल अद्यापर्यंत सोडल्यात आणि पाहते रनआउटचा धोका होता, मात्र तिसरी धाव पूर्ण केली जाते. 3 धावा. झेल सुद्धा सोडला आणि 3 धावा सुद्धा पाहायला मिळाल्या. वाईट बॉल, दुसरा वाईट या ओव्हर मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये 4 वाईट फेकले तब्बल. वा, फटका चांगला, फिल्डर उपस्थित नाहीये. चेंडू जाईल आता 6 या धावसंख्येसाठी. षटकार पाणी घेऊन जायचं त्याने. 2 ओव्हर मध्ये धावा आल्या त्या 47.
48. चला 2 ओव्हरचा केस संपला. 48 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 24 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 24 धावसंख्या आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 1 झेल सुटला. दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा तसंच चित्र पाहायला मिळालं आणि पहिल्या ओव्हरमध्ये 4 वाईड फेकले गेलेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2. आता मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय आई गावदेवी माताडी संघ. विशाल पाटील गोलंदाजी मार्गवरती. तिसरं षटक. पहिलाच बॉल थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न राहिला. पहिला चेंडू डॉट. मिलिंद पाटील अद्याप 25व्या धावसंख्येवरती खेळत असताना यावेळेस जवळपास फिल्डर नाहीये. बॉलर पुन्हा एकदा विशालने झेल सोडलाय. 50 कंप्लीट. 50 धावा. पुन्हा एकदा फटका चांगला. फिल्डर नाहीये. षटकार. 6 धावा. ओ नाही, आज खरोखर नशिबाची साथ नाही. अद्यापर्यंत 4 झेल ड्रॉप झाल्यात. त्यामुळे आता विचार करावा लागेल टीमला सुद्धा. याच्यासाठीच नेहमी प्रॅक्टिस हवी असते मैदानावरती. आपण बऱ्याच वेळेला बॉलिंग आणि बॅटिंगची प्रॅक्टिस करतो, मात्र फिल्डिंगची प्रॅक्टिस सुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला. पुन्हा एकदा 6 धावा पहा मिळतील. षटकार. यावेळेस पुन्हा एकदा कॅचिटचा कॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर. पुन्हा एकदा झेल ड्रॉप. काय चाललंय? ओव्हर झाले समाप्त. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्या त्या 65.
65 धाबा. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी रिपोर्टिंग करा. नागझरी संघ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळतो कौसा. दोघांना राज मिलिंद पाटीलच्या धाबा आता पाहिलं तर त्याच्या बॅटमधून सातत्याने षटकार आलेत. 34 हे धावसंख्येवरती खेळतो आणि राज 25. मिलिंद पाटीलच्या बॅटमधून 4 षटकार आलेत आणि राजच्या बॅटमधून 3. एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला. गोलंदाज रितेश. शेवटचं षटक. फुल पास. फायदा उठू शकले नाही. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल. रनआउटची संधी नाही. थ्रो थोडासा खराब आलाय. 2 धावा पूर्ण करत असताना दोन धावा पूर्ण केल्यात. फुल टॉस. नो बॉल. नाही पुन्हा एकदा कॅच सोडले. 1+1 2 धावा. फ्रिज. चौथं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतो आपल्याला. यावेळी चांगला चेंडू डॉट आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. राजचा मात्र बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही आणि चेंडू डॉट. चला नागझरी टीमचे कॅप्टन आणि कौसा टीमचे कॅप्टन टॉस साठी. रिवास चौकार. 4. चांगली बॅटिंग. राज 29 धावसंख्येवरती खेळत असताना पुन्हा एकदा चेंडू अगदी एस्टेनच्या वरून जात असताना डॉट बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्र्याहत्तर धावा झाल्यात. 73 विदाउट लॉस. टू गो. 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त बाकी आहे. शॉट चांगला आहे. फटका चांगला आहे. रन्स मिळतील 6. खूप मोठी धावसंख्या या पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळतो. सामना पाहतो आपण आंतरनिरपेक्ष मातावडी या 2 टीम मध्ये. फुल टॉस. 6 षटकार आणि एकूण धावा झाल्यात त्या 85 धावा विदाउट लॉस. 85 धावांची पार्टनरशिप केली आहे राज पाटील आणि त्याचबरोबर मिलिंद पाटील या 2 खेळाडूंनी. व्हेरी वेल प्लेड. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 85 बनवले. 86 टू विन.
अंतरली संघ. चला कौसा आणि नागझरी कॅप्टन टॉस साठी या, लवकर या. राज पाटीलच्या 41 धावा झाल्या आणि मिलिंद पाटीलच्या 37. चला फिल्डिंग लावून घ्या. माताडी संघ 85 झाल्या, 86 लक्ष असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, जर आपण आला नाही तर आणखीन ओव्हर कमी होतील. मग 4 ओव्हरचे सामने आहेत आणि त्याच्यातच मग लेट आले तर आणखीन मग कमी केलं जाईल ओव्हर. त्यामुळे लगेचच चला कौसा संघ आणि कौसा आणि नागझरी. चला नागझरी टीमचे कॅप्टन या. बघा एकदा सामना सुरू झाला तर मग बॉल कमी करण्यात येतील. कौसा आला त्यामुळे नागझरी टीमला तुम्हाला यावं लागेल आता. चेंडू दे. चला बॅट्समॅन चला. एकूण 86 धावसंख्येचं टार्गेट आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये प्रशांत कुंभारकर यांना पाहतोय आपण स्क्वेअर लेगला आणि मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सागर म्हात्रे. सलामीची जोडी मैदानामध्ये गणेश आणि अल्पेश. अंतरली टीमची सलामीची जोडी. स्ट्राईकला पाहतोय गणेशाना
आणि माताडी संघाच्या वतीने गोलंदाज राज पाटील एक अष्टपैलू खेळाडू ज्याने खूप चांगली बॅटिंग केली. एकूण 41 धावसंख्येचे योगदान देण्यात आलं त्याच्या वतीने. चार ओव्हरचा सामना पाय मिळतोय. जो पहिला सामना जिंकेल त्याला बाय मिळेल. पहिलाच बॉल एज होता. चेंडू पाठीमागे डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिलाय आणि पहिल्याच बॉल वरती एक धाव. यावेळेस फटका चांगला आहे. पॉइंटच्या वरून केला. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिला चौकार अल्पेशच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती 1 आणि आता 4. 5ची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका चांगला आहे. स्वीट साऊंड. चेंडू डीप मिड विकेटच्या वरून शानदार षटकार. अल्पेश पाटीलच्या बॅट मधून 6 धावा पाहायला मिळाल्या. कारण असेच काही मोठे फटक्यांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. मात्र ते सहजासहजी शक्य नसतात. मात्र सर चांगली बॅटिंग केली. ज्याप्रमाणे माताडी संघाने बॅटिंग केली. पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली. प्रत्येक ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट पाहिलं. आणि एज लागतोय. चेंडू शॉर्ट टर्मेन मधून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर आलाय तो चौकार. 4 धावा. अद्यापर्यंत 2 चौकार 1 षटकार. पण त्यांना सुद्धा माहित आहे की भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग आपल्याला करायचा. अशा वेळेला तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. पुन्हा एकदा उडवलाय. फटका चांगला आहे. 15 आणि 4 19 धावा. धावपक्यावरती 5 चेंडू 19 धावा. स्वयंसेवक आपण बाउंड्री लाईन वरती राहा. शिवडंबी संघाचे स्वयंसेवक आपण सीमारेषेवरती राहा. चेंडू गेल्यानंतर शेवटचा चेंडू 19 धावा स्कोरबोर्ड वरती. अल्पेश पाटील यावेळेस नाही. फटका पसला. फिल्डर सर्कल मध्ये. कॅचिटचा कॉल. गुड कॅच. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन होत असताना 19 धावा बनवल्या होत्या पहिल्या 5 चेंडूवरती. 6व्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा मोह आवडता आला नाहीये आणि त्यामुळेच आपली विकेट गमावी लागते ती अल्पेश पाटीलला. चला टॉस करूया. नागझरी आणि कौसा. दिनेशदादा पाटील उपस्थित आहेत आमचे. त्यांच्या शुभास आपण टॉस करतो. 2 4 षटकांचा मॅच असेल.
ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. ओके. ओके, नर्सरी टीमने टॉस जिंकलाय. पहा, सुवर्ण संधी असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. आयवा जेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे स्कायरा आकाश पाटील यांच्या वतीने. आणि चौकार षटकारांच्या हॅट्रिक आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे स्वर्गीय रतन शंकर पाटील यांच्या स्मरणार्थ मच्छिंद्र पाटील यांच्या वतीने. चला फिल्डिंगला पहा, वनडाऊनचा खेळाडू मैदानामध्ये पहा मिळतो आपल्याला. विशाल, गोलंदाज प्रदीप शेलार. चांगला बॉल, अगदी वाईड यॉर्कर, त्याच्यावरती फक्त डिफेन्स केला एकेरी धावेसाठी. विशाल पाहतो स्ट्राईक वरती. पहिला विकेट गेला. 19 धावसंख्येवरती चांगला स्टार्ट केला होता अल्पेश पाटीलने, मात्र तो मोठी केळी साकारू शकला नाहीये. रिवर्स फटका चांगला आहे. रन्स मिळतील आता 4. चौकार. कौसा संघाचे कॅप्टन, आपण कमिटीशी संपर्क करा. कौसा टीम हे सगळी चेंडू वेस्टर्नच्या वरून जात असताना पाहायला मिळाला. रिवर्स नाही जमलं. विशाल पाटीलला पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होत असताना 86 धावांचं टार्गेट होतं. सुरुवात चांगली झाली होती, मात्र शेवटच्या बॉलवरती जिथे विकेट मिळाली तिथून मात्र धावा येणं बंद झालं. गॅपमध्ये 1 धाव सेकंडचा कॉल आहे. थ्रो चांगला आहे, मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगलं होतं विशाल पाटीलचा. आणि या 2 धावा मिळत असताना धावसंख्या 26. लास्ट गो. ऑफ स्टिक. वेल बॉल. षटक समाप्त होते. पहिल्या 2 षटकांचा केस संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 19 आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रदीप शेलारने चांगला कमबॅक केला. धावा खर्च केल्या त्या 7 आणि एकूण 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 26. 86चे टार्गेट असताना 12 चेंडू 60. 12 चेंडू 60 धावसंख्येची गरज. गोलंदाज प्रणव.
12 चेंडू 60 धावसंख्येची गरज आहे. पहिलाच बॉल ओव्हर पिच मिळाला. फिल्डर उपस्थित आहेत. चांगला झेल स्वीकारला जातोय. फलंदाज बाद. न्यू बॅटर चेतन. वा, अतिशय चांगला तेज तर्रार चेंडू फेकला जातो. फलंदाज बीट. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करत असताना नो फुल टॉस. पुन्हा एकदा डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. अत्यंत चांगली गोलंदाजी. 3 चेंडू डॉट आलेत. 1 विकेट मिळाला. प्रणवची गोलंदाजी पहा मिळते आपल्याला. बॅक टू बॉलर्स. वा, काय गोलंदाजी. 4 चेंडू डॉट. चांगली बॉलिंग. कॅचेटचा कॉल. व्हेरी या ठिकाणी झेल ड्रॉप. दोन खेळाडू बाद करण्याची संधी होती. 5 चेंडू डॉट होते. लास्ट बॉल. कॅचेटचा कॉल आहे मात्र नाहीये. ते 10 मिळेल. एकच अत्यंत चांगले षटक. फक्त 2 धावा 2 विकेट मिळाल्या प्रणव पाटीलला. ओव्हर समाप्त झाले. 3रं षटक संपलंय आणि धावा आहेत ते आता 28. शेवटचा अंतिम षटक. रिवास. त्याच्यावरती मिळतील 4. आता मात्र जास्त धावा आहेत. त्यामुळे आता 5 चेंडूंचा खेळ फक्त औपचारिकता पहा मिळेल. कारण 1980चं टार्गेट होतं आणि अशा वेळेला चांगले स्टार्ट मिळायचा प्रयत्न होता. प्रत्येक ओव्हरमध्ये 20 पेक्षा जास्त धावा बनवणं हे काही तेवढं साधं सोपं काम नसतं. पुन्हा रिवर्स. डॉट बॉल. आता 4 चेंडू.
चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा. नागझरी संघ आणि त्याचबरोबर कौसा टीम. आज 10 संघ खेळणार आहेत, मात्र पहिला जो सामना जिंकेल त्याला बाळ मिळेल. पुन्हा एकदा नाही, वारंवार रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. गोलंदाज हर्षद. पहिल्याच ओव्हर मध्ये राजच्या 19 आले, त्यानंतर प्रदीप, प्रणव आणि चांगली गोलंदाजी केली. ओ क्लीन बॉल, यॉर्कर, दांडी गुल. विशाल पाटील पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानामध्ये येत असताना. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वा, चांगला तेज तर्रार. व्हेरी गुड बॉलिंग. लास्ट टू गो. अत्यंत चांगला परफॉर्मन्स. प्लेसमेंट आणि ते सामना जिंकला या आई गावदेवी माताडी संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. अत्यंत चांगला खेळ राहिला, चांगला स्टार्ट मिळाला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय तो राज पाटील, ज्याने 41 धावा कुठल्या गोलंदाजी करत असताना 1 विकेट सुद्धा मिळवल्या. नागझरी